मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं, तेव्हा एक फार मोठा लढा उभारला गेला होता नामांतराचा आणि त्या चळवळीमध्ये माझी आई होती. त्याच्यामुळे ही चळवळ मी अत्यंत जवळून बघितलेली आहे. पवित्र नाट्य मंदिरमध्ये मला सुमितने सांगितलं होतं, की म्हणजे आम्ही दोघांना एकमेकांना कमिट केलं होतं. त्याच्यामुळे माझं म्हणजे रंगभूमीशी माझं नातं फार वेगळंच आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मीडिया टॉक मराठीवर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अस्तित्व नावाचं नवं नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतं आहे आणि त्या निमित्ताने चिन्मयीताई माझ्यासोबत आहे. सगळ्यात सांग, कशी आहेस? मस्त, छान. खूप छान दिसतेस, मस्त छान तयार होऊन आली आहेस रिहर्सलसाठी. तर सगळ्यात आधी ना मला एक गोष्ट जी आहे ती कन्फेस करायची आहे, की आता ना आम्हाला प्रेक्षक म्हणून किंवा पत्रकार म्हणून खूप छान वाटू लागलं आहे, की आधी नाटकांसाठी भेटायचं किंवा काय असं फार नव्हतं. आत्ता नाटकाला आम्ही येतोय, कलाकारांशी गप्पा मारतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला की नाटकाचे सुद्धा प्रोमो यायला लागले आहेत. सो हा बदल तुला कसा वाटतो? कारण तू 2 वेगवेगळे एरा बघितलेले आहेस. सो कसं वाटतं? आणि मला तर आता वाटतं, मला कधी-कधी वाटायला लागलंय, की आता मी 3 एराज बघितलेत असं वाटतं मला. कारण चित्रपटात सुद्धा मी जेव्हा काम करायला लागले होते, तेव्हा आरी 3चा कॅमेरा असायचा आणि तो त्याचा असा आवाज यायचा, ती फिल्म असायची आणि मग रिटेक झाले, की आमचे दिग्दर्शक आम्हाला रागवायचे, की "तुम्हाला कळतंय का? निर्मात्याचं किती तुम्ही नुकसान करताय." आता सगळं डिजिटल झालंय. मॉनिटर नसायचे. आपण दिलेला शॉट परत जाऊन बघता यायचा नाही. त्याच्यामुळे कॅमेरामन काय म्हणेल आणि दिग्दर्शक काय म्हणेल याच्यावरतीच अवलंबून असायचं. त्यांनी म्हटलं इथे उभं राहा की इथे उभं राहा आणि मग त्याच्यात चुकायचा काही वाव नसायचा. तालमी व्हायच्या खूप. किंवा आता सुद्धा नाटकांच्या सुद्धा दीड महिना तालमी करत होतो ग तेव्हा. आणि आता असं झालंय की मराठी कलाकारांना फक्त नाटकावरती अवलंबून राहणं होऊच शकत नाही. मग कुणीतरी सिरियलचं एक शूटिंग संपवून येतात. इथे काम करून त्यांना सिरियलच्या शूटिंगला जायचं असतं किंवा चित्रपटाच्या शूटिंगला जायचं असतं. त्याच्यामुळे ही वेगळी वेगळी स्थित्यंतरं आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक काळाची एक मजा असते आणि प्रत्येक काळाच्या काही ज्याला आपण म्हणू की काही संधी तुम्हाला निराळ्या मिळतात. तर मला असं वाटतं की हे किती छान आहे की आम्हाला तुमच्या माध्यमातून आमच्या नाटकाबद्दल आधीच एक थोडीशी काय म्हणू बरं आपण, एक अ, कुतूहल निर्माण करता येतं लोकांच्या मनामध्ये, की काय असेल हे नाटक अशा पद्धतीचं. त्याच्यामुळे मला वाटतं की ही खूप एक छान गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा आमच्याशी बोलता तेव्हा असं वाटतं की तुम्ही प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणूनच आमच्याशी बोलता. त्याच्यामुळे जे डायरेक्टली कधी प्रेक्षकांशी बोलता येत नाही त्याच्यासाठी तुम्ही आमचं एक खरंच माध्यम होता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं. की अभिनयातून तर आम्ही पोहोचत असतोच, पण त्याच्या पलीकडचं जे पोहोचणं असतं त्याचं मला वाटतं की तुम्ही ते माध्यम आहात. आम्ही जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा मला खूप गोष्टी रिलेट झाल्या त्यामधल्या. म्हणजे त्याच्यामधल्या बहिणीची जी वाक्य असतील किंवा बाबा हळवे होतात ते असेल किंवा आईचं जे सहजपणे म्हणणं असेल, खूप गोष्टी अशा होत्या की ज्या मध्यमवर्गीय घरातून असल्यामुळे मला खूप रिलेट झाल्या. जसं की तिचा एक डायलॉग आहे की मला मराठी माध्यमात वगैरे टाकलं असं. तर अशा कुठल्या गोष्टी होत्या का की ज्या तुझ्या मनाला अगदी लागल्या? खरं सांगू तर हे नाटक जे आहे ते निम्न मध्यम वर्गाचं आहे. अगदीच मध्यम वर्गाचं आहे असंही नाहीये. तर मी माझ्या म्हणजे सुदैवानेच मी म्हणेन, कारण मला असं वाटतं की मध्यम वर्गात जन्म घेणं हे सुदैव आहे. कारण मध्यम वर्ग हा असा आहे की त्याला त्याच्याकडे काय गोष्टी नाहीत ह्याची खंत वाटते, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे काय गोष्टी आहेत ह्याचं समाधान जास्त असतं. आणि तो सतत एका म्हणजे त्याला ते स्थित्यंतर हवं असतं. तो वरती जाऊ पाहतो, पण त्याच्यासाठी संघर्ष आणि अथक मेहनत करायची त्याची तयारी असते. पण ते करताना तो पूर्णपणे शिणत नाही. हा एक वर्ग आहे जो कधीच बर्नआउट होणार नाही. आणि त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे, की मी मध्यम वर्गातली आहे आणि मराठी नाटकातला प्रेक्षक हा प्रामुख्याने मध्यम वर्गच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून, ह्या नाटकातून ज्या पद्धतीचा संवाद निर्माण होणार आहे, तो एक अद्भुत असणार आहे ह्याच्याबद्दल माझी खात्री आहे. आणि अ, माझे वडील आय-ए-एस ऑफिसर होते. माझी आई मानसशास्त्राची प्राध्यापिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये. मराठवाड्यात माझं लहानपण गेलेलं आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयीन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. कारण तोपर्यंत निजामाच्या राजवटीमध्ये मराठवाडा होता. हैदराबाद संस्थानाचा भाग होता. त्याच्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण हे फक्त उर्दूत घडत असे. मराठीत शिक्षणच नव्हतं तेव्हा. मराठी किंवा इंग्रजी ही भाषाच नव्हती महाविद्यालयीन शिक्षणासाठी. आणि औरंगाबादहून मुलांना प्रवास करून
हैदराबादला जाऊन कॉलेजचं शिक्षण आणि परीक्षा द्याव्या लागायच्या. त्यावेळेला बाबासाहेबांनी मराठवाड्यामध्ये कॉलेजेस सुरू केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे आणि मराठवाड्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळे जेव्हा तिकडच्या विद्यापीठाला, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं, तेव्हा एक फार मोठा लढा उभारला गेला होता नामांतराचा आणि त्या चळवळीमध्ये माझी आई होती. त्याच्यामुळे ही चळवळ मी अत्यंत जवळून बघितलेली आहे. मी दलित मुलांचा शिक्षणासाठी त्यांची असलेली आस्था, असोशी आणि कष्ट घेणं, हे मी फार जवळून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळा संघर्ष बघितलेला असल्यामुळे मी ह्या नाटकाशी फार लवकर जोडले गेले. त्याच्यातला जो प्रश्न आहे, त्याच्यातलं जे हळवेपण आहे, त्याच्यातली जी संवेदना आहे महत्त्वाची, त्याच्याशी माझी नाळ जोडली गेलेली आहे आणि म्हणून मला हे नाटक खूप माझं वाटतं. आणि प्रत्येक आईचं हे असतंच, की कुठेतरी नवऱ्याबद्दलचा प्रचंड आदर, त्याच्या स्वप्नांची पाठराखण करणं, ह्याच्याबरोबरच माझ्या मुलांची वाढ नक्की चांगली होते ना, त्यांची स्वप्न एकमेकांच्या आड येत नाही आहेत ना, हे बघत राहणं. एक कुठेतरी मी असं म्हणते, की अ, सगळ्या घरातल्या ज्या आया असतात, ते एक शॉक ॲब्झॉर्बरची भूमिका निभावत असतात, की क्लेश होऊ नये, त्याच्यामध्ये आपण एक काहीतरी अ, आपण असावं आणि त्याच पद्धतीची ही आई आहे आणि मला वाटतं, मी थोडीशी शांतताप्रिय व्यक्ती आहे. मला थोडंसं मला असभ्य भाषा आवडत नाही, मला भांडणं आवडत नाहीत, मला चढलेले आवाज आवडत नाहीत, मला खूप द्वेषाने कुणी बोललेलं आवडत नाही. तर तशीच ही आई आहे. बरं ते करत असताना ती कधीतरी ओरडते का? तर हां, ती करते. तर ते नकळतपणे मीही करत असेन. तर त्याच्यामुळे मला ही आई खूप जवळची वाटलेली आहे आणि फार गुणी मुलं आहेत माझ्याबरोबर जी काम करतायत ती. जयराज मामा आणि मी आम्ही दोघांनी बॉम्बे मेरी जान नावाचं नाटक केलं होतं. मी, सुमित आम्ही जे नाटक आमच्या कोर्टशिपमध्ये जे नाटक केलं होतं, त्यावेळेला जयराज नायर माझ्याबरोबर होते. ते आता इतक्या वर्षांनी मी परत त्यांच्याबरोबर काम करतेय. घनश्याम घोरपड्यांसारखा नट आहे. तर या सगळ्यांबरोबर काम करणं हे एक वेगळीच मजा आहे. त्याच्यामुळे माझी जी भूमिका आहे ती उठून येण्यासाठी हे सगळे लोक मला खूप मदत करतात. नाटक म्हटलं किंवा नाट्यगृह विशेषतः किंवा रिहर्सल्स हॉल म्हटलं ना, की कुठल्या ना कुठल्या नाट्यगृहाची किंवा रिहर्सल हॉल म्हटल्यानंतर एक गोष्ट असते, की ज्याचं नाव घेतल्यानंतर आपल्याला पटकन ती आठवते. म्हणजे मला शिवडीच्या रिहर्सल हॉल म्हटल्यानंतर त्या तिथल्या ज्या फरशा आहेत, ज्या जुन्या काळातल्या त्या आठवतात किंवा भिंतीवर त्यांनी जे लिहिलेलं असतं, की माणसं भेटतात, वस्तू मिळतात काय ते ते एक जे आहे, ते हे मला आठवतं. तसं तुझं आहे का, की कुठल्यातरी नाट्यगृहाची ही गोष्ट मला मॅन्डेटरी आहे, जी आठवतेच? रवींद्र नाट्य मंदिर. कारण रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मला सुमितने सांगितलं होतं, की म्हणजे आम्ही दोघांना एकमेकांना कमिट केलं होतं. त्याच्यामुळे माझं म्हणजे रंगभूमीशी माझं नातं फार वेगळंच आहे. त्याच्यामुळे रवींद्रची मला मला माझ्या खूप आठवणी आहेत. कारण त्यावेळेला असं होतं, की रवींद्र नाट्य मंदिरामध्ये वरती वसतिगृहासारख्या काही खोल्या होत्या आणि प्रतीक्षा, चंदू, प्रशांत हे सगळेजण तिथे येऊन राहिले होते पहिल्यांदा. तेव्हा चंदू आणि प्रशांत हे पहिल्यांदा पत्रकार म्हणून इथे आले आणि त्याच्यानंतर मग ते सेटल झाले. त्याच्यामुळे त्या आठवणी खूप आहेत, की ते म्हणजे आमचा ना अड्डा असल्यासारखं असायचं, की कोण नवीन मुलं-मुली आलेत काम करायला, कोण इथे सेटल व्हायला आलेत, कोणाचं काय चाललेलं आहे आणि सगळ्यांमध्ये इतकी म्हणजे एकमेकांबद्दल सतत म्हणजे एकमेकांच्या पाठिंब्याने राहायचं, एकमेकांना सपोर्ट करत राहायचं. हे इतकं होतं त्या पिढीमध्ये आमच्या, ते आम्ही अजूनही टिकवून आहोत. त्याची मला खूप गंमत वाटते. त्याच्या रवींद्र नाट्य मंदिर आणि तो रवींद्रनाथांचा पुतळा, की कुठूनही तुम्ही धावत पळत तुम्ही आलेला असला, की एक 10 सेकंद जरी तुम्ही त्या पुतळ्यासमोर उभे राहिलात, की तुम्ही असे शांत चित्त, स्थिर चित्त असे होता. ते मला खूप म्हणजे मला आत्ता पण शहारा आला अंगावरती ते आठवून. पण ती गोष्ट मला रवींद्र नाट्य मंदिराची आठवते. आणि दिनानाथ मला आता मी पार्ल्यातच राहत असल्यामुळे असं घरातून उठायचं सगळे लोक असे दमून भागून येतात आणि मी टक, 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 टक करत त्यांच्यानंतर 5 मिनिटांनी येते. तर मला फार मजा येते. किती गड म्हणजे रवींद्र नाट्य मंदिरपासून आत्ताचा आर.एन.एम हा प्रवास तू बघितलाय जवळपास. तर नाटकाचा कलाकार म्हणून जर आपण विचार केला तर बऱ्याचदा कलाकारांमध्ये एक शिस्त असते किंवा त्या ह्या गोष्टी पाळतात. तसं तुझं काही आहे का, की ही गोष्ट तू पाळतेस कलाकार म्हणून काम करताना? कलाकार म्हणून काम करताना मी ही गोष्ट पाळतेच अशी ही आहे की संवाद. माझं संवाद म्हणजे फक्त नाटकातले संवाद नाही. तर दिग्दर्शकाशी संवाद, नटांशी संवाद बरोबरच्या, हा सतत घडत राहायला पाहिजे. कारण मला असं वाटतं की जितका मोकळेपणा तुमच्यात व्यक्ती म्हणून येतो, तितकंच ते नाटकाला जास्त खुलं होतं. त्याच्यामुळे हा विश्वास निर्माण करणं हे खूप गरजेचं असतं. आपण काय केलेलं आहे म्हणजे
हा योगायोग आहे की मी 30 वर्ष आधी काम सुरू केलं. ही मुलं जर 30 वर्ष आधी जन्माला आली असती तर त्यांनी 30 वर्ष आधी काम सुरू केलं असतं. एवढंच आहे. तर त्याच्यामुळे त्याचं ओझं स्वतःही न बाळगणं, की मी 30 वर्ष आधीपासून काम करते. हे ओझं न बाळगणं, प्रत्येक नाटक करताना हे माझं पहिलं नाटक आहे. हा माझा पहिला तालमीचा दिवस आहे. हा माझा पहिला प्रयोग आहे. अशाच पद्धतीने सादर होणं, एवढंच मी कलाकार म्हणून पाळते. किती छान! म्हणजे कुठल्याही नवीन येणाऱ्या कलाकाराला जमिनीवर कसं राहायचं, किती फेम आला किंवा किती अनुभव आला तरी हे तुझ्या या बोलण्यातनं कळणार आहे. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आपण पहिल्यांदा बोललो पण खूप मनमोकळेपणाने, खूप कॅज्युअल बोललीस तू. मलाही छान वाटलं. अगं मला कॅज्युअलच बोलता येतं, मला दुसरं बोलताच येत नाही. खूप छान वाटलं. खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या नाटकासाठी. नक्की नाटक बघायला या. नाहीतर तुम्ही काही काही लोक गायबच होता, नंतर दिसत नाही आम्हाला. नाटक बघा. आम्ही नक्की येऊ.